मैच किया जाएगा। मिस्टर योगेश भगत गरुड़ा 11 टीम के मुखिया, मिस्टर भरत शिंदे बीएस लेजेंड टीम के सरदार, वे आपके टीम के 12th मैन कमेंट्री बॉक्स में पहुंचा दीजिए, अन्यथा आपके टीम को पेनलाइज किया जाएगा। कम से कम 5-5 रनों की पेनल्टी, 2-2 रनों की ज्यादा कम हो गई है, 5-5 रनों की पेनल्टी। चलो अगले मैच के लिए मैं आवाज में बदलाव होगा। मेरे साथ सहयोगी समालोचक राहुल राठौड़ उर्फ शांत्या, एक इनिंग यानी 4 ओवर के लिए मैं उनको आमंत्रित करना चाहूंगा। मैं मनोज पाटिल 10 मिनट के विश्राम के बाद आपकी सेवा में फिर से हाजिर हो जाऊंगा। तब तक इजाजत चाहूंगा। मैं यूं गया यूं आया, लेकिन आप कहीं जाइएगा मत, क्योंकि इच्छापूर्ति प्रीमियर लीग 2025 का बहुत ही रोमांचक मुकाबले चलते हुए। धन्यवाद। चला धन्यवाद सर. वेलकम बॅक आलेल्या सर्व मायबाप क्रीडा रसिक, आलेले सर्व मायबाप प्रेक्षक, तुम्हा सर्वांचं मी राहुल राठोड इच्छापूर्ती प्रीमियर लीगच्या 2025च्या महासंग्रामामध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. चला योगेश गैरो, आपला जो स्क्वॉड आहे त्या काळ्या पडद्याच्या मागे तुम्हाला उभं राहायचं योगेश, कारण फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूला अडथळा निर्माण होता कामा नये. प्लीज माझी विनंती आहे योगेश. योगेश मामा, आपल्या स्क्वॉड मध्ये काळ्या पडद्याच्या बाहेर जे काही प्रेक्षक बसले त्यांना बाहेर पाठवायचे आहेत, प्लीज विनंती करतोय. आणि योगेश, पहिला बॉल पडण्याआधी आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, दोन्ही टीम पहिला बॉल पडण्याआधी आपला कॉमेंट्री बॉक्स मध्ये 12th मॅन असणं अनिवार्य राहणार आहे, याची दक्षता घ्या. वेलकम बॅक आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिक, आलेले सर्व मायबाप प्रेक्षक, तुम्हा सर्वांचं मी राहुल राठोड इच्छापूर्ती प्रीमियर लीग 2025च्या महासंग्रामामध्ये स्वागत करतो. चला रोहन सुतार, सन्माननीय रोहन सुतार, आपण कुठे असाल तर प्लीज या व्यासपीठावरती. रोहन सुतार, भगतसिंग लिजंड, प्रत्येक विकेट्सला 500 रुपये आहे का अवतार शेठ? येस, प्रत्येक विकेट्सला भगतसिंग लिजंड अक्षय भगत यांच्या शुभ हस्ते प्रत्येक विकेट्सला 500. चला पाण्याची व्यवस्था करायची आहे. 4 ओव्हरचा हा सामना असणार आहे. सेमी फायनल नंबर 2, जो जिंकेल थेट एका ट्रॉफीचा मानकरी ठरेल. आलेल्या सर्व मायबाप प्रेक्षक, आपण पाहतोय ही 2 दिवस क्रीडा स्पर्धा साकार झाली. माझ्या बरोबर आपण पाहू शकाल देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत, साता समुद्राच्या पलीकडे प्रेक्षक या वाहिनीवरती घर बसल्या परीक्षक आनंद घेत आहेत. तुम्हा सर्वांचं मी राहुल राठोड स्वागत करतो. अप्रतिम क्वालिटी, चांगल्या दर्जाची क्वालिटी आपण त्यांना पाहतोय. चला सेमी फायनल नंबर 2. चला मामा, आपण त्या थोडस काळी पडद्याच्या मागे राहायचंय मामा. टीम गरुडा बॉईज आयोजकांकडून माझ्यापर्यंत निर्णय येतोय, कारण फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूला अडथळा होता कामा नये. प्लीज विनंती करतोय. गरुडा बॉईज टीम मामा, फिल्डिंग करणाऱ्या टीमला अडथळा होता कामा नये. थोडासा मागे व्हा, प्लीज विनंती करतोय. उपांत्य फेरीचा सामना, इथून जो जिंकेल थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. एका बाजूला आपण पाहतोय भगतसिंग लिजंड, त्यांच्या विरोधामध्ये गरुडा बॉईज. पहिला बॉल, लेट्स प्ले. भरत शिंदे ऑन मार्क, व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल, खूप चांगला मनगडाचा वापर, मनगडाच्या साह्याने बॉल चाललाय मिड विकेटला अलॉंग द ग्रास. फिल्डर फील्ड करेल, परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल सीमा रेषा आर पार, बॉल फरार. पॉवर प्लेचं पहिलं स्वॅग से करेंगे स्वागत. भरत शिंदेचं केलंय चौकाराने स्वागत. खूप चांगला फटका, नवल म्हात्रे पहिल्याच बॉल वरती वीरेंद्र सहवागच्या स्टाईलने आपलं खातं ओपन केलंय. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, प्रत्युत्तर दिलाय भरतने. कमबॅक, अरे पाहू शकाल कॅचेस विन द मॅचेस. कॅच छूटा, बॉलर का दिल टूटा. जेल दिलाय धरतीला दान. जेल निसटले सुमितच्या खेळाडूकडून. क्षेत्र कोणतेही असो, कष्ट प्रामाणिक असले पाहिजेत.
झेल धरतीला ताण दिलाय. सिंगल मिटिंग, सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या पुढे जाते. 2 धावा होत आहेत का? यस, 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती. 6 धावा. मेंडेटरी पॉवर प्ले क्रमांक पहिला आपण पाहतोय. टीमची धावसंख्या 6 धावा. भरत शिंदेला आपण पाहतोय. इथे पहा पुन्हा एकदा फटका चांगला आहे. थ्रू द कव्हर केलाय. फिल्डर धावतोय, पळतोय. सिंगल, डबल, बॉल पकडली जाते. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती. 8 धावा. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. 8 धावा धाव फलकावरती पाहताय. 3 बॉलचा खेळ संपलाय. मेंडेटरी पॉवर प्ले क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना एका बाजूला गरुडा बॉईज तर त्यांच्या विरोधामध्ये भगतसिंग लेजंड. इथे पहा कट करण्याचा प्रयत्न. भरपूर वेगवान बॉल, प्रचंड वेग धारण केलाय. बॉल बंदुकीच्या गोळीनुसार अक्षरशः वेगाने निघालाय. आता जाणार नाही. इथे पहा ग्लान्स केलाय. बॉल चला डीप मध्ये अलॉंग द ग्रास. फिल्डर फील्ड करेल. एक रन इथे एकेरीला दुहेरी मध्ये. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. खूप चांगलं ताळमेळ दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहतोय. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये प्रस्थापित होते. 10 धावा शेवटचा बॉल. या ओव्हर मधला 10 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहताय. मेंडेटरी पॉवर प्ले क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना इथे पहा दांडेगुल. फर्निचर डिस्ट्रॉय. यू मे साय विल डेफिनेटली हिट. यशा उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर आहे. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा, 1 विकेटचं नुकसान झालेलं आहे. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. सेकंड ओव्हर मध्ये परिवर्तन होतोय. ओव्हर नंबर 2. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालंय. रितेश पालकर युनाइट नंबर 3 मध्ये नवीन बॅटर. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर आहे. 10 धावा खर्च केल्या. भरतने चांगलं स्पेल हाताळलं. एक अमूल्य विकेट आपल्या नावी केलाय. अप्रतिम षटक त्याने हाताळलंय. गॅरोसाठी फिल्डिंग मध्ये फेरबदल झालाय. ओव्हर नंबर 2 आणि यस 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 दांडेगुल मोठा मासा झालेला अडकलाय. यू मे साय विल पुन्हा डेफिनेटली हिट. योगेश गॉन 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 गॉन. या शिवतीर्थ मैदानावरती बरसला होता त्या वादळाला अक्षरशः माघारी परतवलाय. खूप चांगला बॉल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. युनाइट नंबर 4 मध्ये विजय पाटील. कमबॅक करावं लागेल. संघ अडचणीमध्ये आहे. रितेश पालकरला ही जबाबदारी घ्यावी लागेल. 2 मातंबत फलंदाज परतले. योगेश परतलाय. नवल परतलाय. आता कमबॅक करावं लागेल. सुमितने मोठा मासा आपल्या हाती प्राप्त केलाय. इथे पहा इंटू द खोलवर टप्पा. इंटू द ब्लॉक होल. अक्षरशः खोदून काढला. इथे पाहू शकाल डेंजर एंडला धोक्याची घंटा. तिथे भाऊ होते. चुकी होणार नाही.
विकेटचं नुकसान झालंय. टॉस जिंकल्यानंतर गरुडा बॉईज संघ बॅटिंग करत असताना 10 वरती 3 खेळाडू परतलेत. 10ला 3 विकेटचं नुकसान झालंय. काय घडलंय? आक्रमण करावं लागेल, भागीदारी बनवावी लागेल, एक पार्टनरशिप तुम्हाला सिलेक्शन करावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वीरू एंटर झालाय. इथे पहा पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल, चेंज ऑफ द पेस, चेंज ऑफ द पेस, स्विंग अँड मिस, कमी गतीचा बॉल. इथे डॉट बॉलची सांगता होते, रन मिळणार नाही. चला महादेवजी भोईर, सुस्वागतम, तुमचं स्वागत आहे. इच्छापूर्ती प्रीमियर लीग 2025च्या महासंग्रामामध्ये एक लिजंड क्रिकेटरची ओळख दाखवणारा हा खेळाडू, आपल्या नावाचं वर्चस्व गाजवणारा हा खेळाडू, 2010-2012चा कालखंड ज्याने गाजवला, महादेवजी भोईर, तुमचं स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम इच्छापूर्ती प्रीमियर लीगच्या क्रीडांगणावरती. इथे चांगला बॉल, बिरजू सरांचा सिग्नल अजूनपर्यंत आला नाही. व्हाईट बॉल, इट्स चांगला निर्णय, इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. व्हाईट बॉलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 11. ओव्हर नंबर 2 इन अ प्रोग्रेस. चला प्रेक्षक वर्गांसाठी, मायबाप प्रेक्षक झेल जर पकडलात तर 500 रुपये. सन्माननीय या IPL चे कमिशनर संदीप दादा यांच्या शुभ हस्ते. इथे फिल्डिंग चांगले होते, एफर्ट्स द्यावी लागेल, अफलातून एफर्ट्स, आउटस्टँडिंग एफर्ट्स, एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स बाय अजय भोईर. क्या बात आहे, काय फिल्डिंग आहे, खूप चांगला परफॉर्मन्स, चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मी इथे सिंगल, सिंगलच्या सहाय्याने, सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते 12 या आकड्यावरती. उमेश सर, थेंबे थेंबे तळेसाचे, मराठीमध्ये एक म्हण आहे, थेंबे थेंबे तळेसाचे. सिंगल डबलचं कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धाबा झालेले आहेत 12. 5 बॉलचा खेळ संपन्न होतोय, 4 बॉलचा खेळ संपलाय, माफ करा. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. 12 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. डावखुरा हाताच्या फलंदाज. इथे कमी गतीचा बॉल, हेलिकॉप्टर उडवलाय, बॉल चाललाय स्ट्रेट ऑफ द डाऊन द ग्राउंड. फिल्डर फील्ड करेल, थोडासा खराब फिल्डिंग होते. त्याच्यानंतर बॅकअप चांगला मिळालाय अजय भोईरच्या माध्यमातून. 2 धाबा मिळतात. 2 धाबांच्या मदतीने टीमची धावसंख्या 14च्या घरामध्ये. शेवटचा बॉल, ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. धाबा झालेल्या आहेत त्या म्हणजे 14. अखेरचा बॉल, बॉलिंग ट्रॅक वरती आपण सुमितला पाहतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी सुमितच्या माध्यमातून होती. इथे पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल उडवण्याचा प्रयत्न, बॉल झाला डीप मध्ये, फिल्डर आहे, सिंगल, एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. चांगला रनिंग बिटवीन द विकेट्स. दोघां बॅटर मधला खूप चांगला ताळमेळ झालाय. ओव्हरची होती समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती. टॉस जिंकल्यानंतर गरुडा बॉईज बॅटिंग करत असताना 16ला चला या डिझाईन चला थँक्यू डिझाईन. चला ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आलेत प्रथमेश. 2 ओव्हर नंतर धाबा झालेल्या आहेत त्या म्हणजे 16. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आलेले आहेत प्रथमेश. स्वतःचं पहिलं
आणि टीमच्या वतीनं तिसरं वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं तिसरं ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत प्रथमेश बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेटने. चला प्रथमेश आपण जरा स्पीडअप करा. इथे पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी वाईडवर टाकण्याचा प्रयत्न पहा पंचांनी दंडित केलाय. इट इज अ व्हाईट बॉल. शरीरापासून दूर आहे. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 चं उल्लंघन होतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. एक्स्ट्राच्या बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 17. ओव्हर नंबर 3 प्रगती पथावर असताना स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहत आहे 17. कमबॅक करावं लागेल. रितेशला संघ थोडा अडचणीमध्ये आहे. इथे हाफ ट्रॅकर बॉलला उडवलाय. फटका बसलाय बॉलच्या खाली. अजयच्या हातातून झेल निसटलं. ही दुर्मिळ गोष्ट आहे. पकडली जाते कॅच आणि रितेशच्या खेळीचं पाहतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले सर्व व्यासपीठ सर्व तमाम मायबाप प्रेक्षक पुन्हा एकदा इच्छापूर्ती प्रीमियर लीग 2025 च्या महासंग्रामामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. त्याचबरोबर बॉन्सी दादा देखील उपस्थित आहे. माझ्या बरोबर नेहमी खंबीरपणे उभे राहणार आहे व्यक्तिमत्व. आपल्या पाठीमागे काही चुकलो तर समजावून देणार आहे व्यक्तिमत्व. इथे पहा अलॉंग द बॉलर बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न यष्टांचा वेध घेतलाय. तोपर्यंत मी ते सिंगल एक्के दुक्केचं सिंगल डबलचं कॅल्क्युलेशन क्रिकेट थोडस संयमाचं क्रिकेट आपण पाहतोय. सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या 19. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर असताना धावा झालेल्या आहेत 19. प्रथमेशला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. इथे पहा हाफ ट्रॅकर बॉल. अशा प्रकारची गोलंदाजी करणार नाही. बॉल स्लॉट मध्ये होता. पार्किंग प्लॉट मध्ये गेलाय. ठोकाडी झिंग.
आपण पाहतोय सकाळपासून दोन्ही मिकी माऊसला तात्या पिंचू. चला तुमचं देखील आभार. सकाळच्या सत्रापासून अनेक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याचं काम झालंय. मनोरंजन थोडस शिवतीर्थ मैदानावरती. धाबा झालेले आहेत 25-25 धाबा. ओव्हर नंबर 3 अखेरचा बॉल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. शेवटचा बॉल या तिसऱ्या ओव्हर मधला साहिल. शेवटचे 2 बॉल आहेत का? यस, शेवटचे 2 बॉल. इथे पहा, खूप चांगला बॉल. भन्नाट वेग, प्रचंड वेग धारण केलाय. बंदुकीची गोळी कशी वेगाने निघते, अक्षरशः वेगाने निघालाय. धाबा झालेले आहेत 25. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. प्रचंड वेग धारण केलाय, भरपूर वेगाने निघालाय. इथे पुन्हा एकदा दिशा थोडी भरकटली आहे. व्हाईट बॉलची सांगता होते. एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या 26. शेवटचा बॉल प्रथमेशला आपण पाहत आहे. चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत तो करतोय. इथे पहा, बॉलर बॅक ड्राईव्ह, रन मिळणार नाही. ओव्हरची होते समाप्ती. चला 3 ओव्हरचा खेळ इथे संपले. टॉस जिंकल्या टीम गरुडा बॉईज या टीमनं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी परतल्यानंतर धाबा झालेल्या आहेत त्या 26. चला कुंदन दादा, तुमचं देखील मी पुन्हा स्वागत करतो. वेलकम बॅक. इच्छापूर्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 8 मध्ये 2025 हा महासंग्राम आपण पाहतोय. 3 ओव्हरचा डाव संपन्न होतोय. झालेल्या आहे धाबा त्या म्हणजे 26. आता काय घडेल, काय बिघडेल ओव्हर नंबर 4 मध्ये. चला 2000 ही क्रीडा स्पर्धा 2018 पासून सुरू झाली होती. 2018 मध्ये SB11 हा संघ चॅम्पियन ठरला होता. त्याच्यानंतर 2019 मध्ये अष्टविनायक डायमंड हा संघ चॅम्पियन झाला. त्याच्यानंतर 2020 मध्ये निजाम स्ट्रायकर्स हा संघ चॅम्पियन झाला. 2021 मध्ये परत अष्टविनायक डायमंड हा संघ परत चॅम्पियन झाला. 2022 मध्ये 3535 गोल्डन बुल्स हा संघ चॅम्पियन झाला. आणि 2023 मध्ये कृतार्थ लायन्स हा संघ चॅम्पियन झाला. 2024 परत अष्टविनायक डायमंड हा संघ चॅम्पियन झाला. आणि 2025 चा महासंग्राम कोण जिंकणार, आपण आलेलो आहोत प्रेक्षक वर्गांच्या भेटीला. आलेले सर्व तमाम मायबाप प्रेक्षक, तुम्हा सर्वांचं पुन्हा मी राहुल राठोड, आलेले सर्व तमाम मायबाप प्रेक्षक इच्छापूर्ती प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करतो. इथे कमी गतीचा बॉल, मोठा फटका मारण्याचा मानस शॉट टर्नरला. इथे खराब फिल्डिंग होते. सिंगल डबल बॉल चाललाय वेगाने आणि धाबा मिळत आहे 3 धाबा. धाबा झालेल्या आहेत 29. आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती निशांत भगत, आपण त्यांना देखील पाहताय. ओव्हर नंबर 4 मध्ये 29 धाबा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. ओव्हर नंबर 4 प्रगती पथावर असताना टीमची धावसंख्या 29 या आकड्यावरती. चला सुरेशजी पाटील, तुमचं देखील स्वागतम दादा. इच्छापूर्ती प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. अष्टविनायक डायमंड टीमचे ओनर्स. 3 चॅम्पियन आपण झालेला आहात, तुमचं स्वागत आहे. परंतु सामना थोडा चुरशीचा रंगलाय. पहिलं सत्र आपण पाहतोय. उपउपांत्य फेरीचा हा सामना सेमीफायनल नंबर 2 प्रेक्षक वर्गांच्या भेटीला. इथे हुक केलाय, बॉल थांबणार नाहीये. फाईन लेगला गेलाय बॉल. सीमा रेषा पार येतोय. सुटलेली थँक्यू डीजे. टीमची धावसंख्या 33 या आकड्यावरती. 33 धावा. इथे चांगला फटका सजवलाय. बॉल चाललाय लॉंग ऑनला. अलॉंग द ग्रास फिल्डर फील्ड करेल तोपर्यंत मी ते सिंगल वर समाधान मानावं लागेल. सिंगलच्या मदतीने एका रनच्या जोरावरती टीमची धावसंख्या 34 च्या घरामध्ये
34. अजून 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल मध्ये एखादा जरी मोठा फटका आला तर फायटिंग स्कोर निर्माण होईल. 2 बॉल मध्ये एखादा फटका आलाच पाहिजे कमबॅक करायचं असेल तर. धाबा झालेले आहेत 34. बॉलर पुन्हा तयार. इथे पाहू शकाल शॉर्ट बॉलचा वापर झालाय. बाईचा इशारा देखील आलाय. सिंगल ऍड होते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 35. 35 धावा. शेवटचा बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न नक्की करेल. धावा झालेल्या आहेत 35. चला भाऊ जरा घाई करा. स्पीडअप करायची आहे. शेवटचा बॉल. धावा स्कोर कार्ड वरती 35. इथे पहा कटरचा वापर. चांगला बॉल पडल्यानंतर बॉल वेगाने निघालाय. यस सर. या बॉलवरती धावा. चला गरुडा बॉईज आपण फिल्डिंग लावून घ्या. बॉल ओव्हर झाली. चला सर या बॉल वरती धाबा किती आहेत? 2 धाबा. यस. या बॉल वरती 2 धाबा. धाबा झालेल्या आहेत स्कोर कार्ड वरती आता 37 आणि 38 धाबांचं लक्ष तुम्हाला गाठायचं आहे. जाऊया या धाबा कशा रीतीने चेसिंग होणार, या धाबा कशा रीतीने डिफेंडिंग होणार. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होतोय परिवर्तन. पुन्हा एकदा या मॅच मध्ये समालोचकामध्ये मी करतो परिवर्तन. निसर्गाच्या नियमानुसार आवाजामध्ये होईल परिवर्तन. या मॅचची कहाणी, या मॅचचं संपूर्ण धावतं विवरण ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये उमेशजी म्हात्रे सरांकडे. सर या मॅचची कहाणी उमेश सरांची जुबानी. कुठेही जाऊ नका, पाहत रहा, ऐकत रहा. इच्छापूर्ती प्रीमियर लीग 2025 चा हा महासंग्राम. धन्यवाद. कितीला? चला धन्यवाद राहुल राठोड यांना. ऐकलं 37 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची. इथे नद्यांनी दिली आम्हाला समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगते अजिंक्यता अभिमानाची. जगदंबेचा पालव इथे लढवय्या यांच्या सदाशिरे. रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. 38 धावा. आता मैदानाचं रणांगण झालेलं आहे, कारण आज नाही तर मग कधी नाही आहे. सलग पुढच्या वर्षी वाट पाहावी लागेल असा सामना आहे. बिग फाईट. गरुडा 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये भगतसिंग लेजंड. हा सामना टॉस इथे जिंकला. प्रथम बॅटिंग केली, धाबा बनवल्या 37. 38 धाबांचं लक्ष मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. भगतसिंग लेजंड या टीमच्या समोर. मजा येईल या मॅच मध्ये. कट टू कट मॅच होईल. 24 बॉल 38 धावा हे समीकरण तुम्ही पाहता. इच्छापूर्ती प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आणि व्यासपीठावरती पहा या मॅचचा एक वेगळाच आनंद लुटत असताना आमचे हे लाडके मान्यवर, त्या मान्यवरांचं सुद्धा सहर्ष स्वागत. 7 वर्ष ची परंपरा लाभलेली स्पर्धा आणि आज यंदाचं वर्ष हे 8वं वर्ष आहे. 8व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते.
पहा आता गेम प्लॅनिंग आहे भगतसिंग लेजंडच्या टीमची. ज्याच्या वेळेस भगतसिंग लेजंड मैदानामध्ये यावर्षी केला त्यावेळेस मात्र सलामीची जोडीमधून आता प्रमोटिंग दिलाय खडकला अजय भोईर आणि प्रदीप प्रवाणे सलामीची जोडी बॅटिंग साठी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. 38 धाबांचं लक्ष्य आहे. 24 बॉल 38 धाबा हे समीकरण या मॅच मध्ये. बघा भगतसिंग मित्रमंडळाकडून या भगतसिंग लेजंड या प्रत्येक खेळाडूला मात्र प्रत्येक षटकाराला 500 रुपये. 38 धाबांचं लक्ष्य आहे. सामना सुरू होतोय. स्टार्ट टू द गेम. सदा मामा बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल बॅकची लीडिंग एज घेतली. मागे विकेट कीपर डाऊन दी बॉल आणि पहिल्याच विकेट मध्ये बिग ब्लास्ट. पहिला धक्का भगतसिंग लेजंडच्या टीमला लागलाय. पहिला फलंदाज बाद. आवाज लगातार 2 झटके. 440 चा करंट आता भगतसिंग लेजंडला लागलाय. शून्यावरती 2 गडी परतलेत. पहिला फलंदाज पडतला प्रदीप प्रमाणे शून्यावरती बाद झाला. निशान भगत शून्यावरती बाद झाला. म्हणजे दोन्ही खेळाडू गोल्डन डकचा शिकार ठरलेत. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे सदा मामा. काय गोलंदाजी केली जाते. सत्यम पाटील बॅटिंग साठी आलाय. तुम्हाला आठवते मित्रांनो IPLच्या पहिल्या सीझन म्हणजे 2008 साली ज्यावेळेस ललित मोदीनं IPL स्पर्धा आणली त्यावेळेस पहिली हॅट्रिक घेणारा आपला भारतीय टीमचा गोलंदाज लक्ष्मीपती बालाजीनं हॅट्रिक घेतली होती. चेन्नई सुपर किंग्स या टीमच्या सोबत खेळत असताना हॅट्रिक बॉल श्याम पाटील याने हॅट्रिक घेतली तर श्याम पाटील कडून 555 रुपये. फटका चांगला गॅप मध्ये फटका. बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सत्यमच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत चौकार. चला चौकारांना आपलं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 4. 38 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. 3 बॉलचा खेळ संपलाय. 4 रन स्कोर कार्ड वरती. ओहो हा बॉल सरळ रेषेमध्ये टाकलाय. बीट करून त्याला विकेट कीपरच्या हातामध्ये थोडासा गती वाढवली होती या बॉल वरती. बीट केलंय सत्यम पाटीलला. सदा मामाने या बॉल वरती डॉट बॉल आलाय.
4 बॉलचा खेळ संपला. पॉवर प्लेचं षटक. त्यामुळे सत्यम पाटील मात्र आता पॉवर प्लेचा फायदा सदैव उठवत असताना सावकारानं आपलं खातं उघडलंय. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. डीप मध्ये लॉंग ऑफ आणि डीप मध्ये काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट. व्हॉट अ शॉट. बॉल चालला दणदण करीत सीमारेषा पलीकडे. चौकार येतोय सत्यम पाटीलच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 8. बीट करून चाललं पुन्हा एकदा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. ही ओव्हर महत्वाची आहे भगतसिंग लेजंड या टीमसाठी. अगदी बचावात्मक पवित्रानं ही ओव्हर केल्याचे. ग्यारो योगेश भगत बॉलिंगसाठी. डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 10. या ओव्हरच्या आतापर्यंत 2 चेंडू झालेत. 38 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. एक बॅकवर्ड पॉइंट, एक कव्हर पॉइंट 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. यावेळेस ऑन साइडला टर्न केला अलोंग द कार्पेट. एक धाव इथे घेतलेली आहे. सिंगल ला समाधान मानलाय. सत्यमच्या बॅट मधून ही सिंगल येते. सिंगल नंतर टीमची धावसंख्या पुढे जाते 11 या आकड्यावरती. अजय भोईर जो सलामीला आलाय. आतापर्यंत त्याला स्ट्राईक मिळाली नाहीये. पहिल्यांदाच आता योगेशचा तो सामना करेल. कारण आतापर्यंत 9 बॉल संपलेत. 9 बॉल मध्ये एकही चेंडू त्याच्या वाट्याला आलेला नाही. 15 चेंडू आहेत वाट्याला. 38 धाबांचं लक्ष आहे. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 11. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. जो स्कोअर लेगचा क्षेत्ररक्षक आहे त्याला बॅकवर्ड ऑफ स्कोअर लेगला डीप मध्ये आणलं जाते. एक मिड विकेट, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ आणि पहा एक डीप
बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक ठेवलाय. बॅकफुटला जात असताना हुक करण्याचा प्रयत्न, तिथे कुठलाही प्रयत्न नाहीये. कॉलिंग नाहीये. सदा मामानं पहिल्यांदा तयारी दाखवली, त्यानंतर गॅरो थांबला. त्याला माहिती आता सदा मामा तयारीत आहे. त्यानंतर सदा मामाला वाटलं आता गॅरोने तयारी दाखवली, तिथे कम्युनिकेशन चुकलं आणि पहा दोन क्षेत्ररक्षकाच्या मध्ये तो बॉल लँड झालाय. एक रन जीवदान भेटलाय अजय भोरला. जीवदान क्रिकेटमध्ये धोकादायक आहेत. आपण काल पाहिलं सचिन रजकचे 3 झेल सोडले, त्यांनी कोथला काढला त्या मॅच मध्ये. 20 बॉल मध्ये 72 धावा त्याने ठोकल्या. इथे जीवदान भेटलाय अजय भोरला. बघूया या जीवदानाचा तो सोनं करेल का या मॅच मध्ये. यावेळेस ग्लास केला, खूप चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे, फिल्डिंग तर चांगली होते. वाह, पहा टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत. का वाजू नये, कारण फिल्डिंगचा दर्जा स्टँडर्ड दाखवला या क्षेत्ररक्षकानं. खूप चांगली फिल्डिंग. तोपर्यंत इथे सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 13. 38 धावांचं लक्ष आहे. सामना आता कठीण होत चाललाय. सामना थोडासा आता कट टू कट चाललाय. लक्ष आता मोठं होत चाललंय भगतसिंग लेजंड या टीमसाठी. कारण 38 धावांचं लक्ष, आता 13 बॉल शिल्लक आणि 25 धावांची आवश्यकता. सिंगल डबल न काम चालणार नाहीये. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 मधला योगेश भगत यांचा अजय भोईरसाठी. यावेळेस ऑनसाइडला ट्राय केलाय, मिड ऑन नाहीये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आलेत. एकच धाव मिळेल आणि या सिंगल ओव्हरची झाली समाप्ती. हे षटक सुद्धा निर्णायक राहिलं गरुडा इलेव्हन टीमसाठी. आणि या ओव्हर मध्ये योगेश भगतनं फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत. ग्रेट इकॉनॉमिकल षटक. अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 14. आता 12 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता. 12 बॉल 24 धावा. तोपर्यंत ऐकूया डीजे कडून एक सुमधुर संगीत.
म्हणजे 11 बॉल 22 धाबांची आवश्यकता. गणिताच्या भाषेत जर सांगायचं झालं तर प्रत्येक बॉल मध्ये 2 धाबांची आवश्यकता आहे. 11 बॉल 22 हे समीकरण या मॅच मध्ये जिंकण्यासाठी भगतसिंग लेजंड या टीमला. सामना भरपूर तापलाय, हाय व्होल्टेज सामना. इथे पहा शपल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉप एज लागला, थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. खूप चांगला झेल टिपत असताना प्रज्वलनं झेल टिपला आणि फलंदाज कडक बाद. लीडिंग एज घेतली, मागे गेलाय आणि तिथे प्रज्वलनं खूप चांगला झेल टिपला. बॅटिंग साठी आलाय प्रथमेश. इन ॲट नंबर 5 मध्ये आता 10 बॉल 22 करायचे आहेत. लक्ष थोडं मोठं होत चाललंय. ओहो, चांगला यॉर्कर, वाईड यॉर्कर. हेच अस्त्र आहे. आता टेनिस बॉल क्रिकेट मध्ये अनेक स्पर्धा होत आहेत आणि त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक गोलंदाज आपला बचाव करण्यासाठी या चेंडूची निवड करतो सर्रास, आणि ते चेंडू सुद्धा प्रत्येक गोलंदाजाला इफेक्टिव्ह ठरलेले आहेत. तसाच प्रयत्न रितेशने केला. वाईड यॉर्कर, धाव मिळणार नाहीये, डॉट बॉल. यावेळेस पहा फटका फसलाय मिमोनेन. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतो बॉलच्या खाली. वाह, अप्रतिम झेल टिपला तिथे प्रज्वलनं. 2 प्रज्वल आहेत, फलंदाज बाद.
ओव्हरचा खेळ संपलाय. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि तुम्ही पाहताय इच्छापूर्ती प्रीमियर लीग या स्पर्धेतला सेमी फायनल नंबर 2 भगतसिंग लेजंड आणि त्यांच्या विरोधामध्ये गरुडा 11 असा सामना. 38 धावांचं लक्ष होतं. 17 धावा स्कोर कार्ड वरती. आता 6 बॉल 21 करायचे आहेत. कालची कंडिशन जी सत्यम पाटीलच्या विरोधामध्ये होती लो पॉइंट या टीमच्या विरोधामध्ये तशीच कंडिशन झालेली आहे आणि या मॅच मध्ये सत्यम पाटील क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळतोय परंतु स्ट्रायकिंग इनला स्वतः कर्णधार कॅप्टन संघाचा नेता लीडिंग फ्रॉम द फ्रंट गोलंदाजी मार्कर भास्कर मात्रे. पहिलाच बॉल बिग हिट केलाय. व्हाट अ शॉट. या स्पर्धेतला सर्वाधिक लांब षटकार स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑन क्लिअर करतोय. गाणे जे वाक्य आहे ते भरत शिंदेला शूट होते. पहिल्याच बॉल वरती ओव्हर पिच बॉल आणि ह्या फटक्यासाठी सर्रास जाणला जातो हा खेळाडू भरत शिंदे. व्ही शेपचे फटके चांगले मारतो. स्टंट अँड डिलिव्हर. 5 बॉल 15 करायचे आहेत. आता मात्र मॅच बनत चाललेली आहे. जोपर्यंत भरत आहे जोपर्यंत सत्यम आहे तोपर्यंत मॅच ऑन. भगतसिंग लेजंड या टीमसाठी आणि त्याच दरम्यान आमचे गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल. फटका फसलाय की काय बघूया. इलिव्हेशन प्राप्त झालंय का नाही झालं. इलिव्हेशन प्राप्त. खूप चांगला झेल टिपला तिथे मिड विकेटच्या दिशेने. रितेश पालकरनं फलंदाज बाद. विकेटच्या उद्योगात आता शुभागमन या व्यासपीठाकडे होणार आहे असे आमचे नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा माजी कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय श्री दशरथ भगत साहेबांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. या स्पर्धेला ते उपस्थित राहणार आहेत. त्यांचं आम्ही इच्छापूर्ती प्रीमियर लीग आणि कोर कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. जाऊया बॅक टू क्रिकेट. तिथे फलंदाज बाद होते. भरत आला षटकार मारला आणि गेला परत. आता नवीन फलंदाज सुमित खंडागले मैदानामध्ये बॅटिंग साठी आलाय. 4 बॉल 15 करायचे आहेत. 4 बॉल 15. खरं तर भास्कर मात्रेकडे गती नाहीये त्यामुळे फलंदाज फटके मारतो परंतु टायमिंग होत नाहीये. मिसटायमिंग स्ट्रोक होत आहे. तसाच प्रयत्न झाला होता भरतचा. असं वाटलं होतं की फटका मारल्यानंतर प्रेक्षकांना सुद्धा वाटलं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल परंतु पश्चिमेकडून पूर्वेकडे जी हवा आहे त्याच्या विरोधामध्ये तो फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नाला यश आलं नाहीये. 4 बॉल मध्ये 15 करायचे आहे. टीमची धाव संख्या टोटल झालेला आहे स्कोर 23. 38 धावांचं लक्ष. पुन्हा एकदा भास्कर मात्रे तयार. यावेळेस फटका फसलाय तिथे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आता खाली येतोय. पकडला जाईल झेल. फलंदाज सुमित खंडागले बाद. अगदी बोलावे नावाचे
या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक ज्या खेळाडूने घेतलेली आहे. 50 वर्षाचा हा खेळाडू, 50 वर्षापेक्षा जास्त, 56 अब तक 56. वा भाई वा. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक घेण्याचा मान भास्कर म्हात्रेने घेतलेली आहे. आणि योगेशचं कौतुक करायला पाहिजे, कारण शेवटच्या षटक काय जबाबदारी दिली, काय कॅप्टनशिप पेश करत असताना 2 बॉल 15 धाबांची आवश्यकता. सामना आता एक औपचारिकतेच्या परिस्थितीमध्ये राहिलाय. नवीन फलंदाज बॅटिंग साठी जयेंद्र पाटील. भास्कर म्हात्रे हिरो ठरला या मॅचचा, या स्पर्धेचा, ज्याने हॅट्रिक घेतली. मस्त यार, शाबाश. चला हा सामना आता जवळ जिंकण्याच्या आता तयारीमध्ये लागला गरुडा 11 टीम. गरुडा 11 टीमचे ओनर्स दीपक हनियाली यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक या भास्कर म्हात्रेला दिलं जाईल. एक चेंडू 14 धाबांची आवश्यकता. भरत शिंदेनं एक षटकार मारल्यानंतर असं वाटलं होतं की हा सामना जाईल, परंतु हा फटका चांगला आहे, फक्त पराभवाचं अंतर मात्र कमी करेल. सत्यमच्या बॅट मधून षटकार आला आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे. आय थिंक 7 रन हा सामना जिंकलाय. वेल प्लेड. अभिनंदन गरुडा 11 टीमचं मी खूप खूप अभिनंदन करतोय. या स्पर्धेचं मॅचचा सामनावीर मी डिक्लेअर करतोय. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट भास्कर म्हात्रे, ज्याने या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक घेतलेली आहे. धावा खर्च केलेले आहेत या ओव्हरमध्ये फक्त 13 आणि 3 झटके देत असताना हा सामना त्या गोलंदाजीच्या जोरावरती जिंकलाय आणि तो ठरला या मॅचचा सामनावीर भास्कर म्हात्रे हा खेळाडू.